विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण 7वी सामान्य ज्ञान भाग 2 या अंतर्गत हवेचा दाब व वारे याविषयी माहिती घेतलेली होती। आजच्या तासिकेला आपण 7वी सामान्य ज्ञान भाग 2 या अंतर्गत मूलभूत हक्क याविषयी आपण माहिती घेणार आहोत, बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत। जसं की आपल्याला माहित आहे, संविधानाने आपल्याला काही हक्क दिलेले आहेत। आपण संविधानाविषयी पण माहिती घेतलेली होती विद्यार्थी मित्रांनो। आज शिकूया या संविधानाने बहुमोल असे आपल्याला मूलभूत हक्क दिलेले आहेत, त्या हक्कांविषयीच आज आपण बोलणार आहोत। हक्क याचा अर्थ काय हो? सुरुवात करूया। हक्क म्हणजे काय? तर आपला विकास होण्यासाठी किंवा आपला जे योग्य आणि त्यातून आपला फायदा होण्यासाठी, आपला विकास होण्यासाठी आपण एखाद्या गोष्टीचा आग्रह धरतो, त्याला काय म्हणतात? हक्क। मग हक्क याची व्याख्या काय सांगू शकतात? तर लोकोपयोगी याचा अर्थ लोकांच्या उपयोगाला येणारं जे काम आहे त्यासाठी जो आग्रह धरला जातो त्याला म्हणायचं हक्क। परीक्षेला विचारतील की लोकोपयोगासाठी किंवा लोकांच्या उपयोगासाठी जी मागणी केली जाते, ज्याचा हट्ट केला जातो, त्याला काय म्हणतात? तर उत्तर तुमचं असलं पाहिजे हक्क। त्याला हक्क असं म्हणतात। मग त्या हक्कांविषयीच आपण बोलणार आहोत। बघा, समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक शैक्षणिक हक्क, संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। सुरुवात करूया समानतेच्या हक्कापासून। इथे एक मी शब्द लिहिलाय, भेदभाव नाही। भेदभाव याचा अर्थ फरक, तो उंचच आहे, तो श्रीमंतच आहे, हा गरीबच आहे। श्रीमंत गरीब म्हणजे उच्च नीच हा भेदभाव करायचा नाही, हे आपल्याला सांगितलेलं आहे। त्याचबरोबर काळा गोरा असेल किंवा इतरही काही गोष्टी असतील की स्त्री पुरुष असतील, स्त्री पुरुष, उच्च नीच किंवा श्रीमंत गरीब असला भेदभाव करायचा नाही। सर्वांना आपल्या संविधानाने समानतेचा हक्क दिलाय। कसला? समानतेचा अर्थ समतेचा संदेश दिलाय। याचा अर्थ समानतेचा हक्क काय सांगतो? की कोणामध्येही भेदभाव करू नका। मग प्रश्न असा विचारला जाईल की कोणामध्येही भेदभाव केला जात नाही, याला कोणता हक्क म्हणायचा? समानतेचा हक्क असं म्हणायचं। भेदभाव नाही याचा अर्थ समानता, हा शब्द लक्षात ठेवा। परीक्षेला उत्तर लिहायला तुम्हाला मदत मिळणार आहे। त्यानंतर जाऊया पुढचा, स्वातंत्र्याचा हक्क। आता माणसाला शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य आहे। बघा, आता मला स्वातंत्र्य आहे की मी काय शिकावं, मी कला शिक्षण घ्यावं का वाणिज्य घ्यावं का शास्त्र शिकावं का मी पेटी शिकावी, तबला शिकावा, एखादी कला अवगत करावी का एखादा खेळ मी शिकावा, हे शिक्षणाचं मला स्वातंत्र्य आहे। मग यावर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की शिक्षणाचा हक्क खालीलपैकी कोणत्या हक्काच्या अंतर्गत येतो किंवा कोणत्या हक्काच्या अंतर्गत आपण शिक्षण हा हक्क सांगू शकतो? तर स्वातंत्र्याच्या हक्काअंतर्गत। मग परीक्षेला 100% विचारतील की शिक्षण हा जो हक्क आहे, शिक्षणाचा जो हक्क आहे तो कोणाच्या आधिपत्याखाली येतो? तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, शिक्षण म्हटलं की स्वातंत्र्याचा हक्क, कारण शिक्षण घेण्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे, हे लक्षात घ्या। ठीक आहे। त्याचबरोबर आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे, शोषणाविरुद्धचा हक्क। बघा, शोषणाविरुद्धचा हक्क याचा अर्थ काय? तर आपल्या देशामध्ये कोणाचंही शोषण केलं जाणार नाही याची काळजी घ्यावी। कोणावर जर शोषण होत असेल तर आपण त्याची दाद आपल्या न्यायालयाकडे मागू शकतो। आपण कोणालाही आपलं शोषण करून देऊ शकत नाही, कारण आपलं राष्ट्र हे लोकशाही राष्ट्र आहे, कल्याणकारी राष्ट्र आहे। त्यामुळे कोणावरही कोणाचंही शोषण होणार नाही याची काळजी या हक्कांतर्गत घेतली जाते, याला म्हणायचं शोषणाविरुद्धचा हक्क। आपण एक उदाहरण घेऊया। 14 वर्षाखालील मुलांना, बघा याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, 14 वर्षाखालील मुलांना कामावर घेणं हे चुकीचं आहे, धोकादायक आहे, हे त्यांचं शोषण केल्यासारखं आहे। म्हणून 14 वर्षाखालील मुलांना कामावर घेणं हे धोकादायक आहे, हे कोण सांगतं? शोषणाविरुद्धचा हक्क सांगतो। परीक्षेला 100% विचारतील की किती वर्षाच्या आतील मुलांना कामावर घेणे धोक्याचं आहे? तर 14 वर्ष लक्षात ठेवायचं आहे। 14 वर्षाच्या मुलांचे जे खालचं वय आहे त्यांना कामावर घेऊ नये, त्यांना काम लावू नये। ठीक आहे। आता शोषणाविरुद्धच्या हक्कानंतर आपण जाणार आहोत धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क। हो, भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे। तुम्हाला परीक्षेला विचारतील की भारत हे टिंब राज्य आहे, तर भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे। याचा अर्थ भारतात असं म्हटलं जात नाही
की तुम्ही हाच धर्म स्वीकारा, नाही. संविधान आपल्याला काय सांगत आहे, संविधानाने आपल्याला असा अधिकार दिलेला आहे की आपल्या आचरणानुसार किंवा आपल्या म्हणण्यानुसार आपण धर्म स्वीकारू शकतो, त्या धर्माचं पालन आपण करू शकतो. म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य, धर्माचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. कोणावरही धार्मिक बंधने लादली जात नाहीत किंवा हाच धर्म तुम्ही स्वीकारा असं म्हटलं जात नाही. म्हणजे धर्माचं स्वातंत्र्य म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आपल्याला संविधानाने दिलेला आहे. व लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, भारत हे टिंबटिंब प्रकारचं राष्ट्र आहे, तर धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. धर्मनिरपेक्ष हा शब्द लक्षात ठेवा, प्रश्नाचं उत्तर लिहिण्यास मदत होईल. ठीक आहे, पुढे जाऊया. सांस्कृतिक शैक्षणिक हक्क. आता बघा, सांस्कृतिक याचा अर्थ काय, तर आपल्याला विविध सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचा हक्क आहे. दीपावली सण झाला, तर दीपावली सण जर आपण साजरा करायला लागलो तर आपल्याला आपली कोण तक्रार करेल का, नाही करणार. का, तर आपले सण उत्सव, आपली सांस्कृतिक परंपरा, प्रत्येकाच्या सांस्कृतिक परंपरा आहे, हा विशिष्ट नियमामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी नियमांचं पालन करून आपण ते साजरे करू शकतो. म्हणजे सांस्कृतिक परंपराचा हक्क या अंतर्गत आपण बोलू शकतो. तसेच शैक्षणिक हक्क याविषयी जर बोलायचं झालं तर 6 ते 14 या वयोगटातील मुलांना बंधनकारक त्यांना शिक्षण हे मिळालंच पाहिजे, हा हक्क हा सांगतो. मग तुम्हाला परीक्षेला विचारतील की बालकांचा शिक्षणाचा हक्क हा किती ते किती वयापर्यंत सांगितलेला आहे. 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाचा हक्क किंवा शिक्षण हे मिळालंच पाहिजे, हे लक्षात घ्या. वयोगट लक्षात ठेवा, 6 ते 14 वयोगट. आणि त्यानंतर शेवटच्या मुद्द्याकडे येणार आहोत आपण. संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क. याचा अर्थ असा आहे की तुमच्यावर जर कोणी अन्याय केला तर तुम्हाला दाद मागता येते. कशा अंतर्गत, संविधानात्मक उपाययोजनाच्या हक्कांतर्गत. मग तुम्हाला प्रश्न विचारतील, तुमच्यावर अन्याय झालाय किंवा तुम्हाला अन्यायाविरुद्ध न्यायालयामध्ये दाद मागायचे, तर तुम्ही कोणत्या हक्कांतर्गत मागणार, तर संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क. लक्षात ठेवा, परीक्षेला उत्तरासाठी ह्याची मदत होणार आहे तुम्हाला. प्रश्न काय असू शकतो, तुमच्यावर झालेल्या अन्यायाची दाद तुम्हाला न्यायालयामध्ये मागायची आहे, तर कोणत्या हक्कांतर्गत मागू शकता, संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क. ठीक आहे. आता आपल्यावर जर हक्कभंग झाला असेल, हक्कभंग याचा अर्थ काय, तर आपला हक्क आहे आणि त्याचं पालन जर कोणाकडनं तर मुद्दाम होत नसेल तर हक्कभंगासाठी आपल्याला शासनानं काय आदेश दिलेत, संविधान जे आदेश दिलेले आहेत न्यायालयानं. मग न्यायालयानं दिलेल्या आदेशांचा विचार करूया. 1, 2, 3, 4, 5 यांचा विचार आपण करणार आहोत. पहिला आदेश आहे देहोपस्थिती. यावर प्रश्न येऊ शकतो बरं का, लक्षात घ्या. स्थानबद्धता किंवा बेकायदेशीर केली जाणारी अटक यासाठी देहोपस्थिती लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा शब्द विद्यार्थी मित्रांनो, कोणालाही बेकायदेशीर अटक जर झाली तर देहोपस्थिती हा आदेश आहे, हे लक्षात ठेवा. बेकायदेशीर अटक आणि स्थानबद्धता यासाठी देहोपस्थिती आदेश आहे, लक्षात ठेवायचं आहे. परमादेश, लोकहितासाठी जर हक्कभंग झाला असेल तर परमादेश. तुम्ही एवढे शब्द लक्षात ठेवा, बेकायदा अटक, देहोपस्थिती, लोकहित, परमादेश. त्यानंतर मनाई हुकूम. याचा अर्थ काय बघा, आपल्या न्यायालयाचे प्रकार आहेत, कनिष्ठ न्यायालय, वरिष्ठ न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय. जर समजा कनिष्ठ न्यायालयाची मर्यादा सांगायची असेल तर कनिष्ठ न्यायालयाची अधिकाराची मर्यादा एवढ्या क्षेत्रापर्यंतच त्यांचा अधिकार चालणार, त्याला अधिकार क्षेत्राची मर्यादा म्हणतात आणि तोच मनाई हुकूम या अंतर्गत येतो. मनाई हुकूम याचा अर्थ कनिष्ठ न्यायालयाला त्याच्या अधिकार क्षेत्रात न्याय देण्याचा अधिकार असतो. एवढंच लक्षात ठेवा, कनिष्ठ न्यायालयाला त्याच्या अधिकार क्षेत्रात न्याय देण्याचा अधिकार असतो, हा मनाई हुकूम अंतर्गत येतो. त्यानंतर अधिकार पृच्छा. पृच्छा म्हणजे विचारणं. मग जाब मागायचा आहे कोणाचा, एखाद्या अधिकाऱ्याच्या कृतीचा. एखादे अधिकारी असतात ना सरकारी अधिकारी, तर सरकारी अधिकाऱ्यांच्या कृतीचा जाब, एखादी कृती असेल, ते काम असेल तर त्याविषयी आपल्याला जाब विचारायचा आहे, तर आपण तो अधिकार पृच्छा या अंतर्गत विचारू शकतो. आणि उत्प्रेक्षण याचा अर्थ असा आहे की समजा आता आपण कनिष्ठ न्यायालयाचा उल्लेख केला, तर तुम्ही एखाद्या न्यायालयामध्ये गेलाय आणि तुम्हाला तिथं न्याय मिळाला नाही, तर तिथं सगळं संपतं का, तर नाही. तर कनिष्ठ न्यायालयाच्या वर एखादं न्यायालय, समजा तुम्ही जिथं ज्या न्यायालयात गेलाय त्याच्या वर एखादं न्यायालय असेल, न्यायदानाचं काम करत असेल, तर तुम्ही वर तुमची याचिका दाखल करू शकता, तुम्ही तिथे न्याय मागण्यासाठी जाऊ शकता. मग कनिष्ठ न्यायालयामध्ये न्याय मिळाला नाही तर तुम्ही वरिष्ठ न्यायालयामध्ये किंवा त्याच्या वरच्या स्थितीच्या न्यायालयामध्ये जाऊन तुमचा खटला दाखल करू शकता आणि तुम्ही न्याय मिळवू शकता.
अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मूलभूत हक्क या अंतर्गत समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक शैक्षणिक हक्क, त्याचबरोबर संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क, त्यामध्ये न्यायालयाचे आदेश 5 बघितले, त्यांचे मुद्दे आपण विस्तारित जाणून घेतले. यावर आधारित पुस्तकातून जर माहिती मिळाली तर ती जरूर मिळवा. याचा अभ्यास करा, सराव करा. धन्यवाद.